नमस्कार, भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर बघा, मी आज तुम्हाला एक नवीन युनिक आणि जे नवीन शिकणार आहेत त्यांना जमेल अशी डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असतील ते माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पूर्ण उंची आहे 13ची. हा 34 छातीचा भाग आहे. पूर्ण उंची 13ची आहे. 34 छातीचा भाग 8.5 इंचचा निघतो दुसरा भाग, आणि त्याच्यामध्ये 2 इंच म्हणून 10.5. तर बघा, शोल्डर आहे 5चं, 2 आणि 3चं. तर मी इथं 9 इंचचा गळा घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तसा तेवढा तुम्ही गळा घेऊ शकता. तर बघा, मी इथं आखून घेतलं आणि आखून घेतल्यानंतर मग इथं व्यवस्थित आता मी हा चौकोनी गळा शिवणार आहे. पण मग तो चौकोनी गळा शिवतोय आपण जर डिझाईन करत असेल तर मग चौकोनी गळा पण आपल्याला खूप छान अशी पद्धतीने डिझाईन करायला जमते. तर मग बघा, अगोदर असं आखून घेतल्यानंतर ना फक्त टिकमार्क करून घ्यायची. टिकमार्क करून घेतल्यानंतर खालच्या साईडने अगोदर आहे ना आतमधच्या बाजूने अस्तर जोडून घ्यायचा, कारण आपल्याला खालच्या साईडने पण पट्टी जोडायची आहे आणि दोन्ही बाजूच्या साईडनी पण आपल्याला डिझाईन करायची आहे. तर मग अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. कट करताना जो चौकोन आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा, कारण त्याच्या मापावर आपल्याला आतमधची डिझाईन बनवायची आहेत. आणि साईडनी मग अस्तर आणि मेन फॅब्रिक हे व्यवस्थित जोडून घ्यायचं. दोन्ही साईडच्या दोन्ही बाजूचं पण व्यवस्थित जोडून घ्यायचं. आता इथं व्हिडिओ अपलोड करायला मला थोडासा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ फास्ट केला. पण मग तुम्हाला नक्कीच समजेल अशा पद्धतीने दाखवते हे मी. आणि जर काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर मग बघा, अशा प्रकारे जोडून घ्यायचं. पण जो आतमधचा भाग आहे ना तो व्यवस्थित आवरून ठेवायचा, कारण त्याच्या मापावर आपल्याला चौकोनी गळ्याची जी खालची डिझाईन आहे ती बनवायची आहे. तर मग बघा, हे बघा, अशा प्रकारे त्या मापावर थोडंसं जास्तचा एक्स्ट्राचा भाग घेऊन अशा प्रकारे कपडा कट करून घ्यायचा व्यवस्थित. आणि कपडा व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ह्याची डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर मग अशा व्यवस्थित घड्या करून घ्यायच्या. आणि त्या घड्या करताना आहे ना दोन्ही साईडनी व्यवस्थित एकसारख्या आल्या पाहिजे अशा प्रकारे घड्या घ्यायच्या. इथं बघू शकता. आणि मग परत दुसऱ्या बाजूने व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या. तुम्हाला जर जमलं नाही तर मग ज्या वेळेस आपण एका साईडने टिप मारतो ना तर दुसऱ्या साईडने तुम्ही पिन लावून ठेवायची, जर तुम्हाला नवीन असेल आणि जमत नसेल तर मग. आणि त्याच्यानंतर मग जो माप आहे ना आपला पाठीमागचा जो चौकोनी तो व्यवस्थित करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला त्या डिझाईनला आतमधच्या साईडनी टिक मार्क करून कपडा जोडून आहे ना त्याला अस्तरसारखं लावायचं आहे. तर मग इथं बघू शकता, आता अस्तर थोडासा कमी आला माझ्याकडं, तर मग मी अशा प्रकारे जोडून घेते. आणि ते जोडताना आहे ना वरच्या साईडनी मापानुसार वरच्या साईडनी ठेवून घ्यायचं. आणि जो उरलेला भाग तो कट करून टाकायचा आणि त्याला दाबटीप देऊन घ्यायची व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे. आणि मग दोन्ही साईडनी व्यवस्थित टिप मारून घ्यायची. उरलेला भाग व्यवस्थित कट करून टाकायचा. ही डिझाईन आहे ना तुम्ही जरी नवीन शिकणारे असाल ना तरी तुम्हाला खूप छान पद्धतीने जमेल, कारण अवघड असं काही नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. त्याचबरोबर आहे ना 1.5 इंचाची कॅनव्हास पट्टी घ्यायची आणि अशा प्रकारच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे. आता ही खूप नवीन आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे. जर काठ जर असला ना तर तुम्ही अशा प्रकारचे काठाला पण तुम्ही लावू शकता. पण माझं इथं काठ नाही त्या साडीचा उरला, त्या साड्या म्हणजे त्या ब्लाऊजचा आहे ना बाहीलाच तेवढा काठ लागून गेला. तर मग अशा प्रकारे जो कॅनव्हास आहे ते कॅनव्हास मेन कपड्याला लावून घ्यायचा. आणि मेन कपड्या व्यतिरिक्त जर काठ असलं तर तुम्ही काठ पण लावू शकता अशा प्रकारे ते दोन्ही साईडनी लावण्यासाठी. आणि मग त्याला अशी दाबटीप मारून घ्यायची. हे बघा, आपले दोन्ही साईडचे व्यवस्थित पूर्णतः जोडून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आहे ना असे 3 इंचाचे असे कट्स मारून घ्यायचे व्यवस्थित, कारण आपल्याला याचे त्रिकोणी डिझाईन बनवायची आहे. तर मग इथं असे कट करून घ्यायचे व्यवस्थित मापानुसारच.
आणि मग मी दाखवल्या प्रकारे तुम्ही तसे मापानुसार करून घ्यायचे आणि मी व्यवस्थित अशी डबल कढी करायची, डबल फोल्डची, आणि त्याला हे बघा असे त्रिकोणी अशी इथं. आणि जेवढे आपण केलेत ना तेवढे अगोदर तयार करून घ्यायचे, कारण आपल्याला डिझाईन बनवायची आहे ना. मग असे तयार करून घ्यायचे व्यवस्थित टोटली सगळे प्रॉपरली व्यवस्थित तयार करून घ्यायचे आणि मग असे कट करून घ्यायचे. बघा आता पूर्णतः आपले कट झालेले आहेत, पूर्ण आपण करून घेतलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर आहे ना पाठीमागचा भाग घ्यायचा, ते व्यवस्थित ठेवायचे आणि राहिलेला कपडा कट करून घ्यायचा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे मधच्या बाजूने ठेवून कॅनव्हास पेपर विथ आणि मग ते टिप मारून वरच्या साईडने काढायचं आहे आणि त्याला दाबटीप मारायची आहे. दाबटीप मारून झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडने टिप मारण्याऐवजी हे बघा अशा प्रकारे हे जे आपण त्रिकोणी करून ठेवलेले आहेत ना ते असे लावत चालायचे हळूहळू एक एक व्यवस्थित, म्हणजे एकसारखे आले पाहिजे अशा प्रकारे. जर ही पट्टी जर तुम्हाला लावायची असली, जर तुमच्याकडं साडीचा काठ उरलेला असेल तर खूपच सुंदर, मग आणखी जास्त. पण मग आता इथे उरला नाही म्हणून मग मी मेन कपडाच लावून दिला. आणि हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर दिसतात. आणि मग त्याच्यानंतर आहे ना दुसऱ्या साईडनी पण तशीच पट्टी लावून घ्यायची. उरलेला मेन कपडा कट करून घ्यायचा आणि आहे त्या आकारामध्ये व्यवस्थित टिप मारून घ्यायची आतमधच्या बाजूने. आणि मग नंतरून जी पट्टी आहे ती वरच्या साईडने काढायची व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर हे त्रिकोण लावत चालायचे व्यवस्थित. आणि मग ते त्रिकोण लावता लावता व्यवस्थित टिप पण मारून घ्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचे सरळ करून. बघू शकता खूप, म्हणजे जे नवीन शिकणारे असेल ते पण खूप इजी आणि सोप्या पद्धतीने बनवतील ही डिझाईन. आणि हे पूर्ण त्रिकोण लावून झाल्यानंतर मग आहे ना उरलेला भाग कट करून टाकायचा. आणि त्याच्यानंतर मग मधचा भाग मापानुसार व्यवस्थित जोडून घ्यायचा. हा माप व्यवस्थित आवरून ठेवायचा, मधचा व्यवस्थित जोडून घ्यायचा. आणि ते जोडून झाल्यानंतर मग आहे ना जर आपल्याला पाठीमागचे टक्स टाकायचे असतात तर मग हे त्रिकोणी आहे ना ते आतमध्ये येऊ नये म्हणून मग अशा पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित. आणि पिना लावल्यानंतर मग टक्स पाठीमागचे कितीचे टाकायचे ते तुम्हाला माहीतच आहे. 4.5 इंचावरती 3.5चा किंवा 4.5चा टक्स तुम्ही टाकायचा पाठीमागचा, म्हणजे उंचीनुसार आणि मापानुसार टक्स टाकायचा. तर बघा अशा प्रकारे आपली मागची डिझाईन इथपर्यंत झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आहे ना पाठीमागून आपल्याला हे लावून घ्यायचं आहे, पट्टी लावून घ्यायची आहे पाठीमागून. तर ही पट्टी लावताना आहे ना व्यवस्थित एका साईडनी फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित मग टिप मारून घ्यायची. टिप मारून झाल्यानंतर मग दाबटीप मारायची. अशी दाबटीप मारून घ्यायची आणि मग नंतरून वरच्या साईडनी पण मारून घ्यायची. पण वरच्या साईडनी मारताना काय करायचं, जे आपले त्रिकोण आहे ते त्रिकोण शिलाईमध्ये गेले नाही पाहिजे. आणि गेले जर असतील तर ते व्यवस्थित उसवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग आहे ना आपल्याला इथं लटकन पण लावायचे आहेत. आणि असे हे बघा असे मध्ये हे करून नंतर मग त्याला मणी लावून घ्यायची व्यवस्थित. पण त्याच्या अगोदर आहे ना साईडने आहे ना लेस लावून घ्यायची. लेस तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लावू शकता तुम्ही, किंवा कस्टमरच्या म्हणण्यानुसार लावू शकता.
आता इथं मी या कस्टमरला विचारले नाही, ते बोलले फक्त मला डिझाईनचा ब्लाऊज शिवून द्या. पण म्हटलं चला ते कधीतरीच येतात माझ्याकडं हा कस्टमर, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 ब्लाऊज त्यांनी शिवून दिले, त्यांना व्यवस्थित बसले. आणि मग ते टाकायला आले का ते डायरेक्टली मला सांगतात तुम्ही कोणतीही डिझाईन बनवून द्या. तर मग बघा या डिझाईनची मी 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. आणि मग असे व्यवस्थित असे करून घ्यायचे. हे आहेत तेवढे त्रिकोण आणि मग ते थोडेसे असे क्रॉसमध्ये करून इथं आपल्याला मणी लावायचा आहे. मणी लावताना खाली आहे ना गाठ मारायला विसरायचं नाही, जेणेकरून जो दोरा आहे तो आपला निघणार नाही, याची काळजी घ्यायची व्यवस्थित. तर हे बघा असे मणी लावलं खूप सुंदर दिसते, म्हणजे खूप युनिक आणि खूप सुंदर दिसते ही डिझाईन. नेहमी कस्टमरच्या म्हणण्यानुसार घ्यायची शक्यतो डिझाईन. पण मग तो कस्टमर कसा आहे माझा, हा कायमस्वरूपी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला टाकतो, त्याच्यामुळं मग मी जशी डिझाईन केली तशी त्यांना आवडते. अशा प्रकारे आता हे मणी आहे ना आपण असे हे करून पूर्ण सगळ्या दोन्ही साईडनी लावून घेऊ. आता हे बघा दोन्ही साईडनी लावून झालेले आहेत. आणि मग असं तुंबडून घ्यायचं व्यवस्थित. आणि तुम्हाला जर लगेच नॉड आणि लटकन लावायचं असले तर लगेच लावू शकता. पण माझा कसा आहे पुढचा भाग पण मला शिवायचा आहे, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला फक्त तसेच दाखवते. आणि मध्ये आहे ना हे ज्या घड्या आपण गेले तो मच्छी डिझाईन आहे ना, तिथं तुम्ही मणी पण लावू शकता. आता मी इथं मणी पण लावलेले आहेत त्यांना.